तर मित्रांनो, दुपारचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण आता जी आजूबाजूची छोटी छोटी मंदिरे आहेत, इथं एक मंदिर दिसतंय, ते मंदिर आणि APJ अब्दुल कलामांचं जे घर आहे ते पाहणार आहोत. आणि मग नंतर 6च्या नंतर धनुषकोडीला जाण्यासाठी बसेस बंद होतात. सो आपण आजच धनुषकोडी कवर करणार आहोत आणि उद्या सकाळी मग आपण दर्शन घेणार आहोत. ते कुंडांचं दर्शनसुद्धा उद्याच घेणार आहोत, आंघोळ करणार आहोत आणि बीच पण उद्याच पाहणार आहोत. सो आता बघूया हे कोणतं मंदिर आहे ते आणि इथलं दर्शन घेऊया लगेच. हे जे आहे मंदिराची साऊथ एंट्री आहे मित्रांनो, साऊथ मार्ग म्हणजे दक्षिण मार्ग. असा गोपुरम आहे त्याचा आणि दर्शनाला जाण्यासाठी इथून जावं लागतं. आपण सध्या चाललोय धनुषकोडीला. बघूया आपल्याला बस मिळते का, नाहीतर आपल्याला रिक्षानं जावं लागणार आहे. तर हे जे पंचमुखी हनुमान मंदिर आहे ते आमचं पाहून झालेलं आहे मित्रांनो. आणि याच्याच पुढे एक लक्ष्मण तीर्थम म्हणून आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तर या मंदिरामध्ये अक्षरशः तुम्हाला 5 मिनिटे लागतील दर्शन करायला आणि सर्व काही पाहायला. जास्त काही नाही आहे, 2 दगडं आहेत जी की पाण्यावर तरंगतात आणि त्याच्यानंतर मग हनुमानाची एक स्वयंभू मूर्ती आहे. आणि नंतर मग तुम्ही बाहेर येऊ शकता आणि रोडच्या या दिशेने गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला लक्ष्मण तीर्थम असं काही एक प्लेस आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि समोरच असं काही छोटे छोटे मंदिरसुद्धा आहे. हा रोड आहे मित्रांनो, आपण रोडच्या आतमध्ये आलो आहे आणि आता पुढे जाणार आहोत आपण. सो याचं नाव आहे लक्ष्मण क्रिएटेड दिस तीर्थम. सो बोर्डवर लिहिलं आहे लक्ष्मण क्रिएटेड दिस तीर्थम आणि हा लक्ष्मण तीर्थ म्हणून याचं नाव आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. नागनादर मंदिर, पहिले तीर्थममध्ये जाऊ आपण. 1 2 3 4 5 चाय डन करो भैया, चाय बढ़िया अदरक चाय, अदरक वाली चाय, अदरक वाली. इथे पण कॅमेरा अलाउड नाही आहे मित्रांनो. सो आपण इथूनच थोडंसं शूटिंग घेऊया आणि नंतर मग आतमध्ये दर्शनाला जाऊया. हे असं काही तीर्थ आहे मित्रांनो आणि या तीर्थालाच लक्ष्मण तीर्थ असं नाव आहे. मंदिराचं आर्किटेक्चर खूपच छान आहे आणि मध्ये महादेवाची एक पिंड आहे. सो आता आपण बाहेर जाऊया, कारण की या मंदिरामध्ये किंवा या तीर्थामध्ये एवढंच पाहण्यासारखं आहे. सो आता आपण बाहेर जाऊया. आता हे जे नागनादर मंदिर आहे तिकडे जाऊया आपण. नंदी महाराज आहेत. ये सोमवार को छोटे से लाल गिरजा को किसी नदी में प्रवाहित कर देना और हम मार्ग हुआ पंजाब एक गंगे दर्शन झालेले मित्रांनो आणि हे तीर्थ तुम्ही बघू शकता असं काही दिसतंय. सो आता आपण निघणार आहोत. आपण बीचकडे जाऊया जमलं तर. चला निघूया. हा रोड आहे मित्रांनो, हा जातो सर्व जातो मंदिराजवळ रामस्वामी टेम्पल. आहे सगळीकडे आपल्याला जायचं. आता आपण जाऊन आलो आहे ते पंचमुखी हनुमान मंदिर आणि दक्षिण तीर्थम. आता रामतीर्थमला जाऊया. इकडे रामतीर्थ आहे, तर आपण तीर्थाकडे जाणार आहोत. इकडे मंदिर आहे, तर मंदिराकडे आपण नंतर जाणार आहोत. पहिले आपण तीर्थाकडे जाऊया. ते कसली एंट्री फीस वगैरे नाही आहे मित्र. मोठं असं झाड दिसतं पिंपळाचं. छान असं शांत असं वातावरण आहे आणि त्यानंतर थोडं बसून वगैरे फोटोज वगैरे काढू शकता. आतमध्ये जाण्याला परवानगी नाही आहे, पाणी काही एवढं स्वच्छ नाही आहे आणि बाहेरच थांबा आणि एन्जॉय करा व्ह्यूचा. पायावर लावून घेऊन आपण दर्शनाला जाऊया. दर्शनाला जाऊया.
दर्शन करून परत आपल्याला गावामध्ये जायचे, आपल्या रूमकडे जायचे. इथे गणपतीची मूर्ती आहे, खूप साऱ्या मूर्त्या ठेवलेल्या. तर आपण तीर्थाचं दर्शन घेतलेलं मित्रांनो आणि आता आपण हे जे मंदिर आहे रामतीर्थांचं तिथे जाणार आहोत. तर चला तर मग मंदिरामध्ये जाऊ. छानसं मंदिर आहे मित्रांनो, नक्की या मंदिराला तुम्ही एकदा व्हिजिट करा. छानसं मंदिर आहे, केळीची बाग आहे. केळीची या मंदिराच्या बाहेरचे असे काही सापाचे असे काही ठेवलेले आहेत दगडं वगैरे, परंतु हे सर्व काही भेटी आहेत दिलेल्या. त्यांच्यावर जर तुम्ही पाहिलं तर खाली नाव वगैरे लिहिलेलं आहे की कोणी दिलेलं आहे आणि तारीख वगैरे काय. तर याला प्रदक्षिणा मारतायत सर्व लोक. तर आम्ही पण प्रदक्षिणा मारणार आहोत आणि हे मंदिर आपण अशा प्रकारे पूर्ण पाहिलेलं आहे आणि एवढे प्रदक्षिणा मारून आपण बाहेर जाणार आहोत आता. हळूहळू चल, साप लागायचं महाग नाही तर. याच मंदिराच्या बाजूला एक छोटंसं हे एक दुसरं मंदिर आहे. आपण ह्या मंदिरामध्ये पण जाऊया. रामकुंड. चला आपण दर्शन घेऊया आणि मग बाहेरच्या दिशेला थोडं बसूया. छानसं असं मंदिर आहे मित्रांनो आणि सध्या हे फाउंटन सुरू नाही आहे, तर इकडे गिरिराजजी दर्शन आहे, तिकडे जाऊन दर्शन करूया. असा काही देखावा बनवलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये वक्रेश्वर महादेव मंदिर वगैरे पाठीवर वगैरे नाव वगैरे लिहिलेली आणि असा देखावा आहे. हे पाहून आपण आता जे मेन मंदिर आहे तिकडे जाऊया. महाराज आहेत तिथले आणि त्यांचंच इथे हे एक प्रकारचा आश्रम असल्यासारखं आहे. तर एवढंच मित्रांनो, बसमध्ये बसून आलोय मित्रांनो आपण रामतीर्थ बघून आणि समोरच समुद्र आहे तुम्ही बघू शकता. सो आता आपल्याला उतरायचं आहे. चला बसमधून उतरलेलो आहेत, बघूया बीचवरती काय आहे काय नाही. अग्नितीर्थम असं नाव आहे या बीचचं. तिथे आंघोळ करून स्नान करून मग दर्शनाला जावं असं बोलतात. ही अशी काही एंट्रन्स आहे मित्रांनो. सो आपण आता आतमध्ये जाणार आहोत, थोडा वेळ बसूया. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.